शहर में बढ़ती पार्किंग की समस्या को लेकर शिवसेना के जिला प्रमुख सूरज गोजे के माध्यम से ट्रैफिक विभाग के पुलिस उपायुक्त लोहित मतानी से मुलाकात की। इस दौरान उन्होंने नागरिक की ओर से शहर में अव्यवस्थित पार्किंग और इससे होने वाली परेशानियों को डीसीपी के सामने रखा। जिला प्रमुख ने बताया कि कई व्यवस्था इलाके और बाजारों में सही पार्किंग व्यवस्था नहीं होने के कारण यातायात बाधित हो रहा है और आम नागरिकों को काफी मुश्किलों का सामना करना पड़ रहा है। उन्होंने ट्रैफिक विभाग से इस समस्या का तुरंत समाधान निकालने और शहर में पार्किंग व्यवस्था को व्यवस्थित करने की मांग की। ट्रैफिक डीसीपी लोहित मतानी ने इस मुद्दे को गंभीरता से लेते हुए जल्द समाधान का आश्वासन दिया। ज्यांच्याकडे वाहतूक विभागाची जबाबदारी आहे त्यांच्याकडे नागपूर शहरातील वाहतुकीच्या संदर्भातचे प्रश्न घेऊन आलेलो होतो शिवसेनेच्या माध्यमातून। आपण बघतात की मागच्या अनेक वर्षापासून इथे विकास कामं मोठ्या धडाक्याने सुरू आहे, पण ज्या पद्धतीनं वाहतुकीची कोंडी सोडवली पाहिजे त्याकडे पोलिसांचं अक्षरशः दुर्लक्ष होऊन राहिलेलं आहे। पोलीस कारवाई करताना दिसतात, पण जेव्हाही आपण कारवाई काय होत आहे हे बघतो तर आपल्याला ते चालन करताना दिसतात किंवा एखाद्या गाडीच्या मागचा फोटो काढताना दिसतात। पण आपली जी इच्छा आहे नागपूरकरांची अशी आहे की नागपुरातल्या जनतेला जो रहदारीचा जो त्रास भोगावा लागून राहिलेला आहे, अर्धा तास 15-15 20-20 मिनिटं रस्त्यावर गाड्या उभ्या असतात, आपल्या रांगाच्या रांगा असतात आणि त्याच्यामुळे कोणाला हॉस्पिटलाइज व्हायचं असेल, कोणाला पेशंटला घेऊन जायचं असेल, कुठली ॲम्ब्युलन्स असेल किंवा फायर ब्रिगेड असेल, अशा ठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी जायसाठी उशीर होतो नेहमी। आपण पहा मेयो हॉस्पिटल आहे, मेडिकल हॉस्पिटल आहे, ढागा हॉस्पिटल आहे, याच्या सभोवताल एवढं वर्दळ असते, ट्रॅफिक असते की पेशंटला कधी कधी 1-1 मिनिट हा आवश्यक असतो जीव वाचवण्यासाठी। त्यांच्या डॉक्टरांना 1-1 मिनिट हा आवश्यक असतो, पण अशा ठिकाणी पोहोचण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी या रहदारीमुळे अनेकदा त्यांना आपला जीव धोक्यामध्ये टाकावा लागतो। आम्ही आज त्यांना निवेदन याकरता दिलं, यामध्ये हे मुद्दे दिले की जे जड वाहतूक आहे त्याची जी वेळ ठरवली आहे त्या ठराविक वेळेवरती आली पाहिजे, त्याच्यामुळे अपघात होण्याचे मोठे घटना आपण या नागपूर शहरामध्ये पाहिला आहे। सामान्य नागरिकांच्या गाड्या ज्या हॉस्पिटलच्या खाली उभ्या आहे, ज्या रुग्णालयाच्या खाली ते औषध द्यायसाठी गेले असतील किंवा फळं देण्यासाठी गेले असतील किंवा त्यांना भेटायला गेले असतील, तर 5-10 मिनिटांसाठी जर गाडी जागाच नाही आहे म्हणून जर त्यांनी कुठेतरी लावून दिली तर खाली आल्यानंतर त्या रुग्णाला भेटून आल्यानंतर त्याची गाडीच दिसत नाही, ती गाडीच टो करून घेऊन पळून जातात हे लोक। मग त्या गाडीवर तुम्हाला इतकी स्फूर्ती येते, पटकन उतरायचं, गाडी उचलायची आणि घेऊन गाडीवर टाकायची, आपल्याला घेऊन जायची। तिथे जशी तुम्हाला फुरताई येते पोलिसांना, तशी मग रहदारी क्लिअर करायसाठी गर्दीमध्ये जाऊन तिथे तुम्हाला रस्ते तयार करण्यासाठी फुरताई का येत नाही? मग हा एक प्रश्न नागपूरकरांना आहे आणि अनेक महिन्यांपासून वर्षापासून पाहून राहिलेलो आहे की कुठला छोटासा सण आला तरी आपल्याकडे रहदारी इतकी जास्त मोठ्या प्रमाणात वाढते। बसेस आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धूर सोडून राहिल्या, गाड्या खराब आहे। एसटी जे आपल्या अवैध पद्धतीने ज्या एसटीच्या बसेस त्या गीतांजली भागामध्ये आणि ह्या इकडल्या एसटी स्टँडच्या भागामध्ये लागतात, त्याच्यामुळे मोठे ॲक्सिडेंट होऊन राहिलेले आहे आणि तरीसुद्धा त्यांना चालन करतोय म्हणून सांगतात, पण त्याच्यावर काही कारवाई झाल्यानंतरही त्याच्या काही उपाय दिसत नाही या ठिकाणी। आणि म्हणून आम्ही त्यांना आता आमच्या मागण्या दिलेल्या आहे, त्या मागण्या त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे आणि नागपूरकरांना श्वास घेता आला पाहिजे, असं रहदारी मोकळी त्या ठिकाणी झाली पाहिजे। जर असं त्यांनी केलं नाही आणि अवैध वाहतुकी करणाऱ्या लोकांना बळ दिलं, मदत केली आणि सामान्य नागरिकांकडे जर दुर्लक्ष केलं तर ट्रॅफिक पोलिसांच्या विरुद्ध प्रशासनाच्या विरुद्ध शिवसेना आता पेटून उठणार आहे। कारण एक हद झाली आहे आता आणि कोणालाही हे कळलं पाहिजे की हॉस्पिटलच्या कमीत कमी त्या ठिकाणची तरी ट्रॅफिक व्यवस्था आपण सुधारली पाहिजे। फक्त जे लोक यांना मदत करतात त्या लोकांकडे हे चांगला कानाडोळा करतात आणि जे बिचारे मेहनतीने काम करतात आणि जागा नसल्यामुळे जर कुठे एखाद्या ठिकाणी गाडी ठेवली तर त्यांच्या विनंतीला कधी हे सहकार्य करत नाही की बा मी परीक्षेमध्ये पुरीला सोडायला गेलो होतो म्हणून गाडी इथे घाईत ठेवली, किंवा मी पेशंटला भेटायला गेलो होतो किंवा रुग्णाला भरती करायला गेलो म्हणून गाडी ठेवली। कारण सांगितल्यानंतर तुम्ही एवढी तुमची माणुसकी पाहिजे की बा चुकून केलाय, नाईलाजाने केलाय, जागा नसल्यामुळे गाडी लावली आहे तर बा ठीक आहे सोडून दे। पण अशा ठिकाणी पण तुम्ही त्यांना घेऊन गाड्या टो करून त्यात कोणाच्या खिशात पैसे असते नसते, तो बिचारा उन्हातानामध्ये मागे धावून राहिलेला आहे, पैसे नाही तर पोराला फोन करून पैसे बोलवून राहिला आहे। ही पद्धत नाही आहे। पद्धत आपला उद्देश काय आहे की रहदारी ही क्लिअर राहिली पाहिजे, पण त्याची उपाययोजना तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर करत असाल, फक्त पैसे घशात घालण्यासाठी जर तुम्ही त्या गोष्टी करत असाल तर याचा आम्ही विरोध करण्यासाठी शिवसेनेचे
मी जिल्हा प्रमुख म्हणून आमचे नगरसेवक, आमचे माजी नगरसेवक, आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी नागपूर शहरातून आलेले आहे. आम्ही साहेबांना आता पूर्ण विनंतीपूर्वक अर्ज दिला. जर त्याच्यावर लक्ष दिले गेलं तर आम्ही पोलिसांच्या सोबत, नाही तर पोलिसांच्या विरोधामध्ये नागपूर शहरामध्ये आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.